श्री स्वामी समर्थ. काही लोक आपला स्वार्थ जोडण्यासाठी नाती जोडतात, त्यामुळे सांभाळून राहा. त्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा बुद्धिमान माणूस असूच शकत नाही, पण ते असा विचार करून स्वतःचीच वाट लावून घेतात. जर तुम्ही शांतपणे सहन करत असाल तर तुम्ही चांगले आहात, पण तुम्ही आवाज चढवलात तर तुम्ही वाईट असणारच. प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या सीमा असतात, पण जेव्हा आत्मसन्मानाची वेळ येते तेव्हा ते नाते तोडलेलेच बरे. सहारा आणि अपेक्षा मनुष्याला कमजोर बनवतात. म्हणूनच स्वबळावर जगायला सुरुवात करा. मग बघा, या दुनियेत तुमच्यापेक्षा सुंदर कोणीच नसेल. ज्यांचं मन शांत आहे ती लोक लगेच रडतात, लगेच रुसतात आणि लगेचच मानून जातात. मी ऐकलं आहे की परमेश्वराला ही लोक खूप आवडतात. आयुष्य मोहापासून सुरू होते आणि मोहाचा भंग झाला की संपून जाते. तुम्ही एखाद्याला वारंवार त्रास देत असाल आणि समोरची व्यक्ती शांतपणे ऐकून घेत असेल तर समजून जा, स्वतःपेक्षा जास्त ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. सहन करायला शिकलंच पाहिजे. वेळ प्रसंगी बोलायला सुद्धा आलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये शांततेने राहायला पण आलं पाहिजे. आपल्या छोट्याशा झोपडीत राज्य करायला इतकी मज्जा आहे की ती मजा कोणत्याच बंगल्यात नाही. आयुष्यात काहीतरी कमी असणं गरजेचं आहे, त्याशिवाय जगण्याची मजा येत नाही. खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे. कुणीही तुमची साथ देणार नाही. या दुनियेत तुम्हाला स्वतःलाच लढायचं आहे आणि स्वतःला सांभाळायचं पण आहे. जेवढे तुम्ही घाबराल तेवढे जास्त लोक तुम्हाला घाबरवतील आणि जितकी जास्त तुम्ही हिंमत कराल तितकी मोठी लोक डोकं टेकतील. आयुष्यात खुश राहायचं असेल तर तुम्ही त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत. जितकं खरं प्रेम असेल तेवढं दुःखही जास्त असतं. जितक्या कमी अपेक्षा कराल तेवढे आयुष्यात आनंदी राहाल. वाईट वेळ एक अशी तिजोरी आहे जिथे सफलतेची हत्यारे मिळतात. तुम्ही त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत. तुम्हाला किती जण ओळखतात हे महत्वाचं नाही, तर तुम्हाला ते का ओळखतात हे महत्वाचं आहे. चांगला विचार कराल तर चांगलंच होणार आणि वाईट विचार केला तर वाईटच होणार. तुम्ही पुढे जाऊन तेच बनता जे तुम्ही विचार करत असता. म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा.